आणि याच दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये आपला सहकारी जयदीप भगत आहे। जयदीप, खरं तर दगडूशेठचा बाप्पा, त्याची मिरवणूक, त्याचा रथ हे कायमच दरवर्षी आकर्षणाचं केंद्र असतं। यावर्षी काय खास असणार आहे या रथाचं? आहे त्या वाटेच्या रथामध्ये या ठिकाणी जो आहे ती बाप्पाची आहे ती विसर्जन आहे ती सुरू झालेली आहे। तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची जी मिरवणूक आहे किंवा त्याचं विसर्जन आहे ते सगळ्यांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं। मानाचे गणपती जे आहे ते लक्ष्मी रस्त्यावरून जे आहे ते पुढे मार्गस्थ झालेले आहेत आणि त्यानंतर आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मोठ्या उत्साहाचे आहे मंडळाचे जे आहे ते महेश सूर्यवंशी आहेत। सर, यंदाचं काय वैशिष्ट्य असणार आहे बाप्पाचं? मिरवणुकीतला आजूबाजूचा आवाज हा अधिक असल्यामुळे जयदीपचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र पुण्यातली आणि मुंबईतली आपण ही दृश्य पाहतोय, अलका चौकातली ही दृश्य आहेत। ढोल ताशांचं पथक हे पुण्यातल्या खरं तर मिरवणुकांमधलं आकर्षणाचा केंद्रबिंदू असतं। लक्ष्मी रस्ता असेल, अलका चौक असेल, या संपूर्ण भागामध्ये या गणपतीच्या मिरवणुका पोहोचल्यानंतर त्या चौकामध्ये ढोल ताशांचं वादन केलं जातं। संपूर्ण आसमंत जो आहे तो या ढोल ताशांनी दणाणून निघतो। तर तिकडे मुंबईतल्या उंच उंच अशा या मूर्ती पाहण्यासाठी खरं तर मुंबईकर असतील किंवा उपनगरातले जे लोक असतील हे सगळेच येत असतात। तर ही गिरगाव चौपाटीवरची आणि वेगवेगळ्या चौपाट्यांवरची देखील दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। तराफ्यावर ही गणपती बाप्पाची मूर्ती आता विसर्जनासाठी पुढे जाते आहे। मुंबईतले अनेक जे गणपती असतात हे मुंबईतले जे त्यांना सेलिब्रिटींचे बाप्पा म्हणून देखील ओळखलं जातं। अशीच एक मूर्ती घेऊन आता हा बहुधा घरगुती गणपती असावा तो देखील निघालेला आहे। तर दरवर्षीप्रमाणे श्रॉफ बिल्डिंग जवळ देखील बाप्पाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाते। संपूर्ण प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। गिरगाव चौपाटी असेल, किंबहुना जुहू चौपाटी असेल, दादर चौपाटी असेल, अशा सगळ्याच चौपाट्यांजवळ प्रशासनानं यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आलेली आहे। काही ठिकाणी कृत्रिम तलाव देखील बांधलेले आहेत। तर ही श्रॉफ बिल्डिंग परिसरातली ही दृश्य आहेत। श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये गणेश भक्तांकडून जे जे गणपती येतात, अर्थात ज्या ज्या गणपतीच्या मूर्ती येतात, जे जे गणपती मंडळ येतं त्यांचं स्वागत केलं जातं आणि वेगवेगळी थीम घेऊन दरवेळेला या अशा पद्धतीनं ही बाप्पांवर पुष्पवृष्टी केली जाते। तर तिकडे पुण्यातली दृश्य, पुण्यामध्ये देखील भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला असतो। मानाचे गणपती हे त्यांची विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होते आणि याच विसर्जन मिरवणुकांमधला हा उत्साह आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। ढोलताशा असेल तर कुठे बैलगाडींचा रथ असेल, हा देखील आता गणपती बाप्पांना घेऊन पुढे निघतो आहे। दगडूशेठ गणपती बाप्पाचा हा रथ हा सजलेला आहे। तर दुसरीकडे मुंबईतल्या देखील वेगवेगळ्या ज्या मूर्ती आहेत, वेगवेगळ्या अवतारातले देखील जे गणपती बाप्पा आहेत हे देखील पाहायला सध्या मिळत आहेत। एकीकडे मुंबईमध्ये वरुण राजाची देखील आपल्याला हजेरी पाहायला मिळते। मात्र या वरुण राजाच्या हजेरीत देखील भक्तांचा उत्साह तसूभर देखील कमी झालेला नाहीये। तर दुसरीकडे मानाचा जे गणपती आहेत पुण्यात हे देखील मार्गस्थ झालेले आहेत। मानाचा दुसरा गणपती अर्थात तांबडी जोगेश्वरी याचं देखील अगदी थोड्याच वेळामध्ये विसर्जन होणार आहे। पुण्यातला पहिला कसबा पेठेचा जो गणपती आहे हा मानाचा पहिला गणपती, त्याचं देखील विसर्जन झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आता दुसरा मानाचा गणपती पोहोचलेला आहे हौदाजवळ। या गणपतीचे देखील आता आरती होईल आणि ही आरती झाल्यानंतर या गणपती बाप्पाचं देखील विसर्जन होईल। मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरीची देखील गणेशाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात निघालेली होती। 10 दिवस मनोभावे या गणपती बाप्पाची पूजा केली जाते। सकाळ संध्याकाळ ही पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवल्यानंतर घरी आलेल्या एखाद्या पाहुण्याप्रमाणेच बाप्पासाठी ही खास आरास देखील केली जाते। वेगवेगळे देखावे केले जातात आणि त्यानंतर या बाप्पाला जेव्हा 10व्या दिवशी अर्थात अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्याची वेळ येते तेव्हा मात्र कंठ कुठेतरी दाटून आलेला असतो आणि याच पूर्ण दाटलेल्या कंठाने असेल मात्र निरोप देताना कुठेतरी मनामध्ये भावना दुसरी देखील असते, ती म्हणजे की गणपती बाप्पाला जरी आज निरोप देत असलो तरी मात्र पुढच्या वर्षी हा पाहुणा नक्की येणार आहे आणि अशाच ह्याच्यामध्ये निरोप देतो, देवा आम्हाला आज्ञा असावी असं म्हणत
आरती करून या बाप्पाला निरोप दिला जातो, तसं विसर्जन केलं जातं। श्रॉफ बिल्डिंग जवळ मुंबईतली आपण दृश्य पाहतोय, तर दुसरी आहे तर पुण्यातली। बस ना, आता किती जागा दिसतील आणि याच तांबडी जोगेश्वरी हा जो मानाचा दुसरा गणपती आहे त्याचं विसर्जन होत आहे। आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय नाझिम आहे आपल्यासोबत। नाझिम, दीपक, आपण बघितलं की पुण्याच्या मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सकाळी 9:30 वाजता सुरू झालेली होती आणि वेळेआधीच ते या ठिकाणी विसर्जन घाटावरती या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती, याचं विसर्जन 3:47 या ठिकाणी झालं। म्हणजे 6 तास 17 मिनिटं ही विसर्जन मिरवणूक या ठिकाणी चालली आणि आता तांबडे जोगेश्वरी जो मानाचा दुसरा गणपती आहे तो सुद्धा या ठिकाणी पुण्यातल्या नटेश्वर घाटावरती पोहोचलेला आहे आणि आता पुढच्या काही सेकंदांमध्ये या ठिकाणी तांबडी जोगेश्वरी सुद्धा विसर्जन या ठिकाणी होणार आहे।